आजकालच्या जगामध्ये जर पाहायला गेलं ना, तर Instagramपेक्षा जास्त कोणतं जर सोशल मीडिया वापरलं जात असेल, तर ते आहे YouTube. आता तुम्हाला माहितीच आहे Instagram खूप जास्त यूथ वापरत असते. तर तुम्हाला पण Instagramवरती फॉलोअर वाढवायचे आहेत का? किंवा Instagramवरती फॉलोअर कशा पद्धतीने वाढवायचे, ही टेक्निक जाणून घ्यायची आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत, हाऊ टू इन्क्रीज अवर Instagram फॉलोअर्स. याबद्दलची आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर चला मग वाट कसली बघताय, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला Instagramवरती फॉलोअर वाढवायचे असतील, तर तुम्हाला या 3 टेक्निक करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या टेक्निकचं नाव आहे Instagram ग्रोथ का गरजेची आहे? हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला Instagramवरती फॉलोअर नक्की का वाढवायचे आहेत? ह्याचं कारण समजून घ्या. व्हाय? व्हाय? Instagramवरती फॉलोअर का वाढवायचे? तर ते व्हाय तुम्हाला सांगतो. ते व्हाय हे याच्यासाठी असतं. ते 5-6 पॉइंट मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या 5-6 पॉइंट मधलं तुमचं कोणतं तरी एक कारण असणार आहे. पहिलं कारण म्हणजे पर्सनल ब्रँडिंग. तुमचा जो ब्रँड आहे तो तुम्हाला पर्सनल ब्रँड खूप मोठा बनवायचा असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्याच्यामुळे तुम्ही हे केलं असेल. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला करिअर आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीसाठी या गोष्टी करायच्या असतील. तुम्हाला तुमचे Instagramचे फॉलोअर या गोष्टीसाठी वाढवायचे असतील, की तुम्हाला Instagramमध्ये करिअर करायचं असेल किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्या जास्त लेव्हलला वाढवायचा असेल, बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल किंवा तुमच्या बिझनेसच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या वाढवायच्या असतील. त्यामुळे तुमच्या Instagramचे फॉलोअर तुम्हाला वाढवायचे असतील. पॉइंट नंबर 3 आहे की मनी. सगळ्यांनाच पैसा कमवायचा असतो. या जगामध्ये जेवढे लोक आहेत ते पैसे कमवण्यासाठी थांबलेले आहेत. कारण आता सध्या पैसे जर कमवले नाहीत, तर आपल्याला आपलं जे घरदार आहे ते सांभाळता येत नाही. बरोबर? तर सगळेजण पैशाच्या मागे लागलेलेच आहेत. पण पैसा हा Instagram मधून येतो का? तर हो येतो. चांगल्या पद्धतीने येतो. कारण Instagram मॉनिटायझेशन पण भेटतं. ते काही लोकांना भेटतंय. मग काही लोकांना भेटत नाही. मग आता समजा तुम्हाला Instagram वरून पैसे कमवायचे असतील, तर त्याला फॉलोअर वाढवणे पण गरजेचं आहे. म्हणून सुद्धा काही लोकं येतात. काही लोकांचा हा सुद्धा पॉइंट असतो. आता पॉइंट नंबर 4 काय आहे? वायडर ऑडियन्स. जास्तीत जास्त ऑडियन्स तुम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही Instagramवरती येऊ शकता. बरोबर? आणि 5वा पॉइंट आहे तो म्हणजे इन्क्रीज युअर इन्फ्लुअन्स. तुम्हाला तुमचा जो इन्फ्लुअन्स आहे, तुम्हाला तुमची जी क्रेडिबिलिटी आहे, ती तरी वाढवायची असेल किंवा तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्या 4 लोकांना जास्त सांगायच्या असतील. तुम्हाला तुमचा इन्फ्लुअन्स वाढवायचा असेल. हे 5 पॉइंट असू शकतात. याच्यापेक्षा दुसरा कोणता पॉइंट असूच शकत नाही. बरोबर? तर Instagram ग्रोथ का गरजेचं आहे, याचे मी तुम्हाला पहिल्यांदा हे 5 पॉइंट आहेत ते सांगितलेत. आता Instagramवरती फॉलोअर तुम्ही कशा पद्धतीने वाढवू शकता, ते जाणून घेऊया. आणि त्याचे मार्ग कोणकोणते आहेत ते देखील सांगतो. ह्याच्या 7 स्टेप आहेत. या 7 स्टेपने तुम्ही फॉलोअर वाढवू शकता. स्टेप नंबर 1 म्हणजे ऑप्टिमाइज युअर प्रोफाइल. तुम्हाला तुमची जी प्रोफाइल आहे ती ऑप्टिमाइज करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला जो तुमचा तुम्ही Instagramवरती फोटो ठेवताना सेल्फी वगैरे काढता, तर सेल्फी वगैरे अजिबात काढायची नाहीये. तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो असा हाताची घडी घातलेला किंवा एखादा चांगला तुमचा फोटो आहे तो ठेवायचा आहे. ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण इथपासून वरती बॉडी दिसत असेल असा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे नाव टाकताय ते नाव नीट पद्धतीने लिहायचं आहे, संपूर्ण नाव. आईचा लाडका, पप्पाचा लाडका तसलं काही लिहायचं नाही. तुमचं जे संपूर्ण नाव आहे ते लिहायचंय, ज्याच्यामध्ये तुमचा जो बिझनेस आहे तो आणि तुमचं नाव आलं पाहिजे. त्याच्यानंतर बायोमध्ये लिंक द्यायची आहे. जे पण तुमची कॉल टू ॲक्शन आहे त्याची तुम्हाला लिंक द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची कंटेंट आहे ते ऑप्टिमाइज करू शकता आणि तुमची प्रोफाइल देखील ऑप्टिमाइज करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही जे बायो लिहिता, ती बायो प्रॉपर नीट पद्धतीने लिहायचं. तुम्ही कोण आहात? तुम्ही काय करता? आणि तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ॲड करता? असे 3 पॉइंट तिथे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये फोकस ऑन कंटेंट. तुमचं जे पण कंटेंट आहे त्याच्यावरती फोकस करा. महिन्याभराचं कंटेंट काढा आणि कंटेंटवरती काम करा. हा दुसरा पॉइंट आहे. तिसरा पॉइंट म्हणजे हॅशटॅग. जे पण तुम्ही कंटेंट बनवता त्याचा ऑलरेडी हॅशटॅग काढून ठेवा आणि ते हॅशटॅग यूज करत जा. आपल्याला हॅशटॅग 30, 40, 50 नाही यूज करायचे. 4, 5, 6च यूज करायचे, पण महत्त्वाचे यूज करायचे जे पण तुमच्या कंटेंटच्या रिलेटेड असतील. 4 नंबर आहे फोकस ऑन रील्स. आत्ता पोस्ट करण्यापेक्षा रील्सवरती जास्त लक्ष द्या. रील्स कशा बनवता येतील, तुमचे जे कंटेंट आहे, तुमचा जो पण बिझनेस आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही रील्स कशा पद्धतीने बनवू शकता याच्यावरती लक्ष द्या. जेवढे जास्त रील्स बनवाल तेवढे जास्त लोक बघतील. जेवढे जास्त लोक बघतील तेवढे जास्त लोकांपर्यंत तुमची रील पोहोचेल आणि तेवढे जास्त तुम्हाला फॉलोअर वाढायला मदत होईल. हा सध्या फॉर्म्युला आहे, तो याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर 5वा पॉइंट म्हणजे पोस्टिंग ऑन टाइम.
जो पण तुम्ही टाइम ठरवलेला आहे त्याच टायमिंगला पोस्टिंग करा. असं नका करू, आज 1 वाजता केलंय, उद्या 4 वाजता केलंय, परवा 7 वाजता केलंय, त्यानंतर केलंच नाही. असं अजिबात करायचं नाही. दररोज एक फिक्स टाइम ठेवा. त्या फिक्स टायमिंगलाच तुमची रील जी आहे ती पोस्ट झाली पाहिजे. त्यानंतर 6वा पॉइंट आहे ग्रो युअर एंगेजमेंट. तुमची एंगेजमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने वाढवा. एंगेजमेंट तुम्ही कशी वाढवू शकता Instagramची? तुमची जी स्टोरी आहे, स्टोरीमध्ये तुम्ही पझल टाकू शकता किंवा गिव्ह अवे टाकू शकता किंवा क्विझेस टाकू शकता किंवा एखादी स्टोरीमध्ये तुम्ही माहिती देऊ शकता. अशा पद्धतीचे स्टोरी टाकत जा आणि लोकांशी अपडेटेड राहत जा. त्यांना माहिती देत जा. त्यानंतर पोस्टमध्ये ज्या कमेंट येतात, रीलमध्ये ज्या कमेंट येतात त्याचे रिप्लाय देत जा. जेवढे रिप्लाय द्याल तेवढे लोकं तुमच्याशी कनेक्टेड राहतील. तुमचे एंगेजमेंट वाढेल. जेवढे तुम्हाला डीएम येतील म्हणजे डायरेक्ट मेसेज येतील त्याचे रिप्लाय देत राहा आणि जेवढ्या लवकरात लवकर देता येईल त्यावरती फोकस करा. आणि 7वा पॉइंट म्हणजे कोलॅब अँड गिव्हअवेज. तुमचे जे पण ऑडियन्स आहे, तुमचे जे पण कॉम्पिटिटर आहेत किंवा तुमच्या निश मधले लोक आहेत त्यांच्यासोबत कोलॅब करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांची ऑडियन्स तुम्हाला फॉलो करणार आहेत, तुमची ऑडियन्स त्यांना फॉलोअर करणार आहेत, तुमचे फॉलोअर वाढतील. गिव्ह अवेज करा, लोकांना गिव्ह अवे द्या, फ्री गिफ्ट द्या छोटे मोठे. ह्या जर गोष्टी केल्या तर याच्यामुळे तुमचीच ऑडियन्स वाढणार आहे. दुसरी कोणतीच गोष्ट होणार नाहीये. तुमची ऑडियन्स वाढायला तुम्हाला खूप चांगली मदत होईल. आता तुमच्या सुपर ग्रोथसाठी, चांगली ग्रोथ होण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी देणार आहे. त्या अगोदर मी जो हा एवढ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला हा नक्कीच कामाला येणार आहे. ओके. आणि आता आपण सुपर ग्रोथसाठी काही तुम्हाला बोनसच्या टिप देणार आहे. बोनस टिप त्या जाणून घेऊया. त्या टिप अशा आहेत, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Instagram स्टोरीवरती पोल, क्विझेस डेली टाकत राहा. डेली अपडेटेड राहत जा. मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही जे काही गोष्टी करता त्या त्यांना दाखवत राहा. त्यांना असं वाटलं पाहिजे हा एक आपल्यातलाच आहे आणि आपल्यासोबत कनेक्ट होऊन लोक तुमच्या पॉइंटला, तुमच्या स्टोरीला कनेक्ट झाले पाहिजेत. याचा वरती जास्त लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं महिन्याभराचं जेवढं पण कंटेंट आहे ना, तेवढं कंटेंट एक दिवस बसा आणि सगळं कंटेंट बनवून ठेवा. जेवढं जास्त महिन्याचं कंटेंट बनवाल ना, तेवढं तुम्हाला ॲक्युरेट लक्षात राहील, की आपला कोणत्या दिवशी कोणतं कंटेंट जाणार आहे आणि एकही दिवस मिस होणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेशन्स. एवढं सगळ्या गोष्टी करून तुम्हाला पेशंटली थांबायचं आहे. काम करून द्यायचं आहे अल्गोरिदमला. Instagramचं जे अल्गोरिदम आहे ना, त्याला स्वतः काम करून द्यायचंय. त्याला सांगायचंय, "बाबा रे, मी सगळं कंटेंट तू सांगतोय त्या पद्धतीनं बनवलंय. आता तू तुझ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचायला चालू कर आणि मला फॉलोवर आणून दे." अशा पद्धतीनंच तुम्हाला काम करावं लागणार आहे. जर Instagramवरती ऑर्गॅनिक ग्रोथ पाहिजे असेल तर. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं, की Instagramवरती फॉलोवर कशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी कोणतीही अशा प्रकारची तुम्हाला गोष्ट सांगितली नाहीये, की हे ॲप्लिकेशन घ्या, त्या ॲप्लिकेशनच्या मदतीने वाढवा. कारण जे फेक फॉलोवर असतात ते कधीच कामाला येत नाही. मी तुम्हाला शिकवलं आहे ऑर्गॅनिक फॉलोवर कशा पद्धतीने वाढवायचे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. तर या व्हिडिओला प्लीज एक लाईक तर बनतोच. त्यामुळे एक लाईक ते बटन तोडा, काहीही करा, पण लाईक बटन क्लिक झालंच पाहिजे. यावरती नक्की लक्ष द्या. त्याच्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासोबत मेक मनी ऑनलाईन आणि ब्लॉगिंगची संपूर्ण माहिती सांगत असतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्राला हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा, ज्याला ब्लॉगिंग करायची आहे. आजचा व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.